श्री स्वामी समर्थ. बखर भाग 9. श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1760च्या सुमारास आले. ते तेथे कोठून आले याबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांच्या भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली. ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भगीरथाच्या उत्तरेस मोठे अरण्य आहे. तिथे योगी लोक तपश्चर्या करत असतात. त्या वनात एका वारुळात श्री स्वामी महाराज तपश्चर्या करत असताना एक लाकूडतोड्या लाकडं तोडत असताना महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर घातले. ते महाराजांच्या मांडीला लागले. ते घाव पुढे महाराजांच्या मांडीवर दिसत असत. लाकूडतोड्याने एका अर्थी जगावर उपकारच केले. असो, तिथून महाराज निघाले. ते काशी क्षेत्री पूर्वदेशी प्रगट झाले. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्राह्म हत्यादी पातके पादुकांच्या दर्शनाने नाहीशी होतात, असा त्या स्थानाचा महिमा आहे. त्यानंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले. तिथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही लडखड पडल्यामुळे मूळ संपादन म्हणजेच संस्थापक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी, म्हणजे संस्थांच्या कामाचा निकाल करू, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु महाराजांनी त्यांना सही दिली नाही. पुढे महाराज रामेश्वरला गेले. तेथून उडपी क्षेत्रात जाऊन पंढरपूर आले. नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्ध झाले. महाराजांचे वय 400 ते 500 वर्षांचे होते, असे काही लोक सांगतात. पण त्यांच्या वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. ते पुराण पुरुष होते, हे मात्र प्रत्येक जण कबूल करी. श्री स्वामी समर्थ.